दोन्ही संघाचा जर एक्स्ट्रा मेंबर नसेल तर 10 धावांची पेनल्टी या ठिकाणी आयोजकाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आदेश्री एंटरप्राइजेसचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट बॉक्स मध्ये आहे, तर शशितरा प्रतिष्ठानचा एक्स्ट्रा मेंबर लगेच पाठवून द्या, अन्यथा आयोजकांच्या वतीने अशी सूचना केली गेली आहे की 10 धावांची पेनल्टी दिली जाईल. पहिला बॉल डिलिव्हर झाल्यानंतर ज्या संघाचा प्लेयर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये नसेल त्या संघाला 10 धावांचा दंड. यानंतरचा सामना असणार आहे प्रीतम बहिरट वॉरियर्स विपक्ष संदेश तावडी रॉकर्स. या दोन्ही संघाच्या कॅप्टन सुद्धा तयार राहायचं आहे. या पहिल्या डावाच्या नंतर आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये धीम्या धीम्या पावलांनी आगेकूच करतायत. रात्र मात्र नक्कीच चर्चा करून घालवली असेल या सर्व खेळाडूंनी एकमेकांशी की उद्या कशा पद्धतीने खेळ खेळायचा आहे, कारण जर आपल्या संघाकडून तसा खेळ झाला नाही तर या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. आणि प्रत्येक खेळाडूचे स्वप्न आहे की सिंहगड रोड प्रीमियर लीग मध्ये चांगला वैयक्तिक खेळ व्हावा किंवा सांघिक खेळ चांगला व्हावा, जेणेकरून प्रत्येक समर्थकाच्या प्रत्येक चाहत्याच्या मनामध्ये मात्र त्या खेळाडूचं नाव राहील. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. आपण सुरुवात करूया या सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या 4थ्या दिवसाच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावाची. नाणेफेक जिंकून आदिश्री एंटरप्राइजेस या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. जर आपण आउटफील्डचा विचार केला तर चांगलं ग्राउंड, समतल असं ग्राउंड आहे. खास खळगे खूप कमी पाहायला मिळत आहेत आणि गवताची चादर या मैदानावर पसरलेली आहे. उष्णता देखील तितकीशी जाणवत नाहीये. जसे 3 दिवस तुम्ही अनुभवले त्यापेक्षा आजची जी सकाळ आहे ती थोडी का होईना आल्हाददायक आहे आणि क्रिकेटसाठी अनुरूप असं वातावरण खेळण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. तर पाहूया या महत्वपूर्ण दिवसाची सुरुवात कुठला संघ चांगली करतोय. बॉलिंग मार्फत बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय आदिश्री एंटरप्राइजेस संघाकडून अमोल, जो आमच्या व्हीआयपी डाईस एंड कडून बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. आणि 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये शशितारा प्रतिष्ठान या संघाकडून तुम्हाला पाहायला मिळतील. लेट्स स्टार्ट द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. पंच देखील त्या ठिकाणी तयार आहेत आणि आता आपण सुरुवात करूया या क्रिकेटच्या थराराची, ज्यासाठी तुम्ही आम्ही सर्व tenniswicket.in च्या वतीने ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहोत. सर्व प्रेक्षकांचं ऑनलाईन आणि ऑफलाईन जे आम्हाला पाहतायत ऐकतायत त्या सर्वांचं करतो आपण मनपूर्वक स्वागत. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार पंचाच्या डावीकडून ओव्हर द विकेट. क्रॉस बेटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. बॅटची एज घेऊन बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर एरियामध्ये. त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करेपर्यंत मिळते 1 धाव. काय जबरदस्त वेगवान गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. गोलंदाज अमोल गाडीची आणि शैलेश आणि आदित्य हे 2 बॅटर्स तुम्हाला आता सुरुवात करताना पाहायला मिळतील. तर या ठिकाणी आता पाहूया कुठल्या संघाची सुरुवात चांगली होते, कारण फाउंडेशन खूप जास्त महत्वाचं असते, जेणेकरून त्यानंतर कळस चांगल्या पद्धतीने चढवला जाऊ शकतो. आणि पाहूया या ठिकाणी फाउंडेशन कुठल्या संघाचं स्ट्रॉंग बनते. सध्याच्या जर आपण कागदोपत्री विचार केला दोन्ही संघामध्ये तितकेच नावाजलेले आणि अनुभवी खेळाडू असल्यामुळे मात्र अजूनही तो कल कुठल्या संघाच्या बाजूने प्रेक्षकांना जातोय ते देखील दर्शवणं कदाचित चुकीचं ठरणार आहे. आणि या ठिकाणी जबरदस्त बॉलिंग तर पाहायला मिळालीच, पण तितकीच चांगली कलात्मकता पाहायला मिळाली बॅटर शैलेशच्या माध्यमातून. खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले, जबरदस्त सूर मारून हा बॉल स्टॉप केला गेलेला आहे. मी म्हणालो होतो की हा सामना मात्र रंगतदार होईल, यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण ठसनचं क्रिकेट आहे, रफ अँड टफ क्रिकेट आहे. आणि त्याचमुळे मात्र शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न या दोन्ही संघातील खेळाडू करणार आहेत आणि ते प्रयत्न तुम्हाला या सुरुवातीलाच पाहायला मिळतात. 2 बॉलवर 2 धावा कव्हर केलेल्या आहेत. शशिधर प्रतिष्ठानच्या दोन्ही फलंदाजांनी शैलेश आणि आदित्य 1-1 धावांवर घेत आहेत आणि अमोल गाडे जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन करताना. राईट आर्म द विकेट ऑन साइडला पुल करायचा होता, कनेक्शन प्रॉपर होत नाहीये, एलिव्हेशन मिळत नाहीये, बॉल जाईल डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक सहजपणे बॉलवर येतोय आणि थ्रो करतो तोपर्यंत मिळते 1च धाव. स्वर्गीय किशोरदादा गोसावी यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचं एक दमदार नियोजन
संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानच्या वतीने केलं गेलेलं आहे. या स्पर्धेत फक्त खडकवासला मतदारसंघ आणि पर्वती मतदारसंघ या मतदारसंघातील खेळाडूच खेळू शकतील आणि एक चांगली उपाययोजना चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं ऑप्शन झालं. पुन्हा एकदा स्क्वेअर विकेट खेळायचा प्रयत्न होता. स्क्वेअर ड्राईव्ह केला, बॉल जाईल कव्हर पॉईंटला, क्षेत्राच्या त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप करेल तोपर्यंत मिळते एक धाव. एकाधावीची वाढ धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. टीम शशी तारा प्रतिष्ठान. अचूकता खूप महत्वाचा आहे आणि अचूकता प्राप्त करण्यासाठी तितकाच चांगला सराव असणं गरजेचं आहे. तर पाहूया या ठिकाणी कुठला संघाचा सराव फायदेशीर ठरतोय. हुक करायचा होता, परफ्यूम डिलिव्हरी, रायझिंग अँड सरप्राइझिंग, जबरदस्त बॉलिंग, शॉट ऑफ गुड लेन, टप्पा पडल्यानंतर रत्न खेळपट्टीची साथ गोलंदाजाला मिळते आणि बॉल राईज होतोय आणि त्या बॉलला पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण मात्र बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉलची हाताळणी, बिनबाद 4 अशी धावसंख्या शशीधर प्रतिष्ठान या टीमची पाहायला मिळते आणि सुरुवात आतापर्यंत चांगली झाली आहे. टीम आदिश्री एंटरप्राइजेस चांगलं नेतृत्व दादा गायकवाड यांचं त्यांना मिळालेलं आहे आणि एक अनुभवी नेतृत्व शशीधर प्रतिष्ठानला रोहन करंजकर यांचं मिळालंय. बघूया कुठल्या कॅप्टनची नेतृत्व क्षमता आपल्या संघासाठी फायद्याची ठरते. ऑन साइडला पुल केलं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर झेपावतो आणि पहिल्या षटकामध्ये पहिला फलंदाज बाद होतो. टीम शशी तारा प्रतिष्ठानचा फलंदाज बाद, 4 धावा, 1 गडी बाद एका षटका समाप्तीनंतर. आज जागतिक मातृदिन. सर्व आमच्या आईंना मानाचा मुजरा, ज्यांनी आपल्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं, एक चांगल्या पद्धतीने या जगात कसं वावरायचंय ती शिकवलं, शिस्त दिली, त्या सर्व आईंना मानाचा मुजरा. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावा आहेत 4 गडी बाद झालाय. एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होणार आहे तो म्हणजेच शरद. जर नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट डाऊन झाला होता आणि त्यासाठी मेहनत खूप महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही कुठलाही कार्य स्वीकारता, क्रिकेट देखील जे खेळताना मेहनत खूप जास्त गरजेची आहे आणि म्हणतात ना की हाताच्या रेषा बदलायच्या असेल तर मात्र नशिबाऐवजी मेहनतीवर विश्वास ठेवायला हवा आणि ती मेहनत आता मात्र चांगली पाहायला मिळते. आदिश्री एंटरप्राइजेसच्या वतीने पहिलं षटक जबरदस्त हाताळलं गेलं आणि आता स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्फत तुम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर दादा गायकवाड म्हणजेच अशोक गायकवाड, ज्याने गेल्याच सीझन मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती आणि त्यांनी त्यांच्या बाईट मध्ये सांगितलं होतं की मी एक फटका 3 पद्धतीने खेळू शकतो आणि त्याचमुळे मी तयारीत असतो प्रत्येक बॉल साठी. तर तोच सराव, तोच अभ्यास प्रत्येक खेळाडूने करायला हवा की एका बॉलला वेगवेगळ्या पद्धतीने कसं तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. दादा ओव्हर द विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केला, बॉल जर एक्स्ट्रा करायला क्षेत्राच्या त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत मी इथे 1 धाव. एकाधावीची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. बऱ्यापैकी अडवलेला आहे आदिश्री एंटरप्राइजेस या संघाने कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे शशीधरा प्रतिष्ठान संघाची पण कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचा खेळ वारंवार बदलत राहावा लागतो आणि जसा प्रतिस्पर्धी संघाचा खेळ आहे त्या संघाला ओळखून तुम्हाला तुमच्या खेळामध्ये बदल करायचा असतो आणि कदाचित आतापर्यंत शशीधरा प्रतिष्ठान संघाचा तो अभ्यास पाहायला मिळत नाहीये. दादा ओव्हर द विकेट. काय राईज होतोय बॉल, अनबिलिव्हेबल आणि मातीची खेळपट्टी आहे, टर्फ विकेट आहे. टर्फ विकेट मात्र खूप कमी वेळा बॉल इतका राईज होत असतो आणि दादाकडे ती क्वालिटी आहे, ती क्वालिटी पाहायला मिळाली विथ बॅट सुद्धा आणि आता विथ बॉल सुद्धा. पहिल्या बॉलवर एक सिंगल खर्च केली, त्यानंतर हा डॉट बॉल. धावसंख्या झाली 1 गडी बाद, 5 धावा. आतापर्यंत 8 बॉलचा खेळ शिल्लक झालाय या पहिल्या डावातला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, आउटसाइड एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि हा दुसरा धक्का बसतोय टीम शशी तारा प्रतिष्ठानला आणि असं म्हणू शकतोय की बिकट अवस्थेत सापडलेला आहे शशीतारा प्रतिष्ठान. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय पण तितक्याच तिखट पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत आदिश्री एंटरप्राइजेस झालेली आहे. त्याचमुळे हात खुले करण्याची अजूनही संधी मिळत नाहीये शशीतारा प्रतिष्ठानला. विकेट डाऊन, फलंदाज बाद.
2 विकेट डाऊन झालेले आहेत आणि धावसंख्या 5. अजूनही तशी धावगती मेंटेन नाही केली जशी अपेक्षित होती. रोहन करंजकर यांचं नेतृत्व तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे, पण नेतृत्वच अचूक असून चालत नाही. ज्या नेतृत्वाला जसा खेळ अपेक्षित आहे तसा खेळ खेळाडूंकडून देखील झाला पाहिजे, जो अजूनपर्यंत होत नाहीये. आणि म्हणूनच म्हणतात ना की उद्या पर्वत बनवायचा असेल तर आजच तुम्हाला दगड गोळा करायला लागेल. त्याचमुळे मोठी धावसंख्या बनवायची असेल तर पहिल्या षटकापासून त्याचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. दादा ओव्हर द विकेट. यावेळेस ग्लान्स करायचा प्रयत्न झाला होता, बॉल हलकासा रोटेट होतोय आणि त्याचमुळे कनेक्शन व्यवस्थित होऊ शकत नाहीये. जबरदस्त पकड मजबूत केलेली आहे आणि सुरुवातीलाच कुठे टार्गेट केलेलं आहे. सुरुवातीचे बॅटर्स आहेत त्यांना गोलंदाजांकडून टार्गेट केलं जाते. जरी विकेट नाही मिळाला तरी देखील धाव देखील खर्च होणार नाही ही दक्षता गोलंदाजाकडून घेतली जाते. आणि आतापर्यंत क्षेत्ररक्षण देखील तितक्याच ताकदीचं राहिलेलं आहे आणि त्याचमध्ये धावा देखील बनत नाहीयेत. स्लोवर 1 स्पीड व्हेरिएशन स्ट्रोक अगोदर ऑफर केला जातोय. शॉर्टात गुडलेन बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बॉलच्या दिशेने बॉल रोटेट होतोय आणि त्याचमुळे कनेक्शन बॅट आणि बॉलचं होऊ शकत नाही. या दरम्यान हा डॉट बॉल हाताळला गेलेला आहे. धावसंख्या 2 गडी बाद 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. नाईस बॉलिंग बाय आदर्श इंटरप्राइजेस टिल नाव. अजूनही 4 षटकाचा काही यानंतर बाकी आहे आणि त्या 4 षटकांमध्ये कदाचित उलट फेर पाहायला मिळू शकेल. तुर्तास जबरदस्त बॉलिंग अशोक गायकवाडची. ऑन दी टोज स्कोर ऑफ द विकेट खेळायचा होता. कनेक्शन बॅटिंग बॉलचं होत नाही. पेस बॉल हाताळला गेला होता आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपतो आणि दादा गायकवाडने फक्त 1च धाव या षटकामध्ये खर्च केलेली आहे. आणि कॅप्टन कसा असावा त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये अशोक गायकवाड यांनी दिलेली आहे. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर शशी तारा प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट टीम शशी तारा प्रतिष्ठान आफ्टर 2 ओव्हर्स. त्यावेळेस स्ट्रोक प्रॉमिसिंग आहे, जाईल सीमारेषा पार आणि आता तडाखा सुरुवात करतोय तो म्हणजे शशीधर प्रतिष्ठान. साचीवाड धावसंख्या 2 गडी बाद 11. आता पाहायला मिळते बॅटिंग आदित्यची जी अपेक्षित होती आणि आता जबरदस्त सुरुवात कंटिन्यू करावी लागेल, सातत्य राखावं लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये काय चुका झालेल्या आहेत त्या गोष्टीचा आढावा न घेता आता मात्र यानंतर कशा पद्धतीने आपला खेळ बहारदार होईल याकडे प्रामुख्याने लक्ष घालावं लागणार आहे. आणि आता तो स्ट्रोक आदित्यच्या बॅटमधून आलेला आहे आणि महेंद्रने आतापर्यंत एकही धाव आपल्या संघाशी जोडली नाहीये. नॉन स्ट्राईक एंडला तो 0 धावांवर बघ्याची भूमिका घेतोय. बॉलर तयार. अमोलच्या बॉलला पुन्हा एकदा जबरदस्त ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफला आहे. बॉलला स्टॉप करेपर्यंत धावाची संधी चालू आली होती पण मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. महेंद्र आणि आदित्य या 2 बॅटरच्या दरम्यान आणि त्याच 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या षटकामध्ये चांगला खेळ आतापर्यंत झालेला आहे. अमोल गाडेच्या विरोधात आदित्यची बॅट तळपायला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या बॉलवर षटकारला त्यानंतर डबल. आणि आता मात्र पाहूया हे सातत्य पुढे जाईल का आणि अशाच पद्धतीने वेगवान फलंदाजी पाहायला मिळेल का शशीधर प्रतिष्ठान या संघाकडून. पुन्हा एकदा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. कव्हरला जीतमधून पुढे येईल तो बॉल स्टॉप करेल तोपर्यंत या 2 धावा सहजतेने पूर्ण केले जात आहेत. 2 धावांची वाट धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच
15 या आकड्यावर 2 गडी बाद 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि कुठेतरी आता ती अनुभूती आलेली आहे फलंदाजाला की 2 षटकामध्ये फक्त 5च धावा आहेत आणि आपला संघ एक चांगल्या दर्जाचा संघ असल्याकडे त्याचा खेळ आपल्या संघाकडून व्हायला हवा. आणि त्यानंतर आता तो साक्षात्कार फलंदाज आदित्यला झालाय आणि त्यानंतर मात्र त्याच्या बॅट मधून जबरदस्त फटके म्हणजे पाहायला मिळते, जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार, पुन्हा एकदा बॉलला उडवलंय एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दिशेने शतक त्या ठिकाणी बॉलला कॅरी करेल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. धावाची इच्छा धोका फलंदाजाने तिसऱ्या पंचाला रिफर केलेला आहे. दुसऱ्या धावांचा प्रयत्न करताना मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आहे की नाहीये त्यासाठी आता तिसरे पंच आमच्या टीव्ही रूम मध्ये येतील आणि त्या गोष्टी चेक करतील. मुंबई कबड्डी राष्ट्रीय प्लेयर सन्माननीय दिगंबरजी जाधव यांचं आगमन, तसेच सन्माननीय शेखरजी पाटील जे मुंबई पोलीसचे कोच आहेत त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यानंतर सदानंदजी पाटील जे फायर ऑफिसर आहेत, या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम सर. या स्पर्धेला आपण भेट दिली त्याबद्दल तुमचं स्वागत. तर नॉट आउट आहे या 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. तिसऱ्या षटकात ड्रिंक्स ब्रेक होणार आहे आणि त्या अगोदर किंवा त्यानंतर जर तुम्हाला ड्रिंक्स घ्यायचा असेल तुमच्या प्लेयर्सने तयार राहायचे बॉटल्स घेऊन पाण्याच्या, तेव्हा तुम्ही पंचांच्या परवानगीने मंडळाच्या आतमध्ये जाऊ शकता. तिसऱ्या षटकामध्ये ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. धावसंख्या 2 गडी बाद 15 धावा. 15 बॉलचा खेळ झालाय आणि 15 बॉल्स मध्ये 15 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. आणि आता आदित्यवर सर्वांची नजर खेळून बसलेली आहे, कारण आदित्यच्या बॅटमधून ते दर्जेदार कॉपी बुक स्टाईल 4 स्ट्रोक्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन बॉलला बॉडी बॅलन्स करून ड्राईव्ह करायचा. तो बॉल तर जातोय कव्हर पॉईंट एरियामध्ये, शतकची त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत मी इथे एकच धाव धावसंख्या इकडे पुढे जाईल आणि पोहोचेल 16 या आकड्यावर. 2 गडी बाद 16 धावा. 6च्या धावगतीने खेळ करतोय शशितला प्रतिष्ठान हा संघ. 6 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये अजूनही संधी आहे, कारण आपण इतर ठिकाणी पाहिलं तर 5 षटकाचं क्रिकेट जास्तीत जास्त खेळवलं जातं आणि तेव्हा अटॅकिंग स्ट्रॅटेजी घेऊन प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. पण जेव्हा 6 षटकाचा क्रिकेट असेल तर थोडंसं थांबून थोडं सावरून देखील खेळलं जाते. या ठिकाणी एकच जबरदस्त खेळ. सदानंद पाटील साहेब उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट कबड्डीपटू आहे. आमची मीराबाई तर महानगरपालिकेमध्ये ते अग्निशमन दलात अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि आज पुण्यामध्ये ते खास करून कबड्डी खेळण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा शेखर पाटील सरांचा, दिगंबर जाधव सरांचा आपण मनपूर्वक स्वागत करूया. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. दरम्यान 3 षटकाचा खेळ संपते. 3 षटकात समाप्तीनंतर धावफलका धावा आहेत ते म्हणजेच 18 धावा आणि गडीबाद झाले एकूण 2. 18 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 3 टीम शशी तारा प्रतिष्ठान. घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. तर 3 षटकाचा खेळ झाला. 3 षटकात समाप्तीनंतर शशितारा प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या 2 गडी बाद 18 धावा. बघा शशितारा प्रतिष्ठानसाठी एवढं सांगेल की छोट्या छोट्या उड्या तर प्रत्येक जण घेतात. तुम्हाला आता उंच उडी घ्यावी लागेल. या पुढच्या 3 षटकामध्ये धावांचा रतीब घालायचा असेल तर उंच उडी घ्यावी लागणार आहे. 2 षटक तर जबरदस्त हाताळली. पण आता नवीन बॉलर 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा आपलं स्पेल कंटिन्यू करण्यासाठी दादा गायकवाड येतोय. महत्वाचं आहे संघाला ओळखणं
त्यानंतर आपल्याकडून आपल्या संघाचा कसा फायदा होईल हे देखील आत्मपरीक्षण खूप जास्त गरजेचं आहे. आणि दादा गायकवाड यांनी ओळखलं की माझी गरज माझ्या संघाला आता आहे, त्याचमुळे दुसरं षटक हाताळल्यानंतर पुन्हा एकदा चौथ्या षटकाची जबाबदारी तो स्वीकारतोय. आणि स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आदित्य, ज्याने 16 धावांचे योगदान दिले. महेंद्रला अजूनही ती लय सापडली नाहीये, कारण त्याने 4 बॉल घेतलेत आणि एकही धाव बनवली नाहीये. दादा ओव्हर द विकेट. या ठिकाणी मात्र आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण मात्र सरळ बॅटने व्यवस्थित स्ट्रोक जर तो एक्झिक्यूट करतोय तर गरज आहे का हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. कारण तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर जबरदस्त पुस्तकी फटके आदित्यच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि लेफ्ट हँडेड बॅटर जेव्हा ऑफसाईडला किंवा स्क्वेअर विकेटचा स्ट्रोक खेळतात तर ते नयनरम्य स्ट्रोक म्हणून ओळखले जातात. फुलटॉस बॉल आहे. आ बैल मुझे मार बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. स्क्वेअर लेग बॉल लाईन क्लिअर होत आहे. 6 धावांचा दमदार षटकार. या चुकांपासून थोडंसं लांब ठेवावं लागेल दादा गायकवाडला, कारण यॉर्कर किंवा ब्लॉकहॉल पर्यंत चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि बॉलची ग्रिपिंग व्यवस्थित झाल्याने बॉल निसटला, बॉल फुलटॉस गेला आणि त्या फुलटॉस बॉलला मैदानाच्या बाहेर फेकण्याच्या तयारीत फलंदाज आदित्य होता आणि त्याने मात्र कुठलीच चूक केली नाही, बॉलला सीमारेषेच्या बाहेर केलंय. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. ओव्हर द बॉलर हे क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा पोहोचतोय, पण त्याचा प्रयत्न पडतोय कमी आणि या ठिकाणी मिळते धावांची कमी. मिळतील धावा 4. जबरदस्त अटॅकिंग स्ट्रोक. चौकार. आदित्य खेळतो 26 वर आणि धावसंख्या आहे शशिदा प्रतिष्ठानची 2 गडी बाद 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. कोण सांगेल की 2 षटकांतर 5 धावा होत्या, कारण आता चौथं षटक मैदान मार्गस्थ आणि 2 गडी बाद 28 धावा. जबरदस्त वेग पकडलेला आहे दोन्ही बॅटर्सने आणि मुख्यत्वे महेंद्र याच्यामध्ये धावा आला नाही, पण मात्र तो सपोर्टिंग रोल चांगला अदा करतोय. दादा यावेळेस वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न झाला होता, बॉल मात्र वाईड लाईनच्या बाहेर लँड होतोय की काय, पंच नक्कीच त्या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा करतील. या 2 धावा वाईडच्या आपण धावफलकामध्ये ऍड करणार आहोत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 गडी बाद 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सर्व समीकरण आता उलटी पडलेली आहेत आदिश्री इंटरप्राइजेस या संघाची, कारण पहिल्या 2 षटकामध्ये दोन्ही बॉलर्सनी चांगली प्रतिभा दाखवली होती, पण पुढच्या 2 षटकामध्ये तेच बॉलर्स यूज झालेत, पण मात्र त्यांच्याकडून मात्र तसा समर्पक खेळ पाहायला मिळाला नाही. जशी सुरुवात आदिश्री इंटरप्राइजेसला मिळाली होती ती सुरुवात मात्र ते सातत्याने पुढे नेणं कदाचित जमलं नाही आतापर्यंत. दादा देखील थोडासा दबावात तणावात पाहायला मिळतोय, कारण जशा धावा बनतात त्यानंतर मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करावी या मात्र प्रयत्नामध्ये तो राहतोय, पण मात्र त्याचा प्रयत्न मात्र पूर्ण साथ देत नाहीये. फुलटॉस बॉल आहे. ड्राईव्ह केलाय, बॉल जाईल काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल होतो. एखाद्या वेळेला 2 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस नकार दिलेला आहे, कारण आता सिच्युएशन अंडर कंट्रोल झाले शशिदा प्रतिष्ठान या संघाच्या आणि त्याचमुळे आता मात्र कुठलीच घाई गडबड न करता ही पार्टनरशिप कशी वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न करतायत महेंद्र आणि आदित्य. धावसंख्या 2 गडी बाद 31 धावा. चौथ्या षटकातले 4 बॉल्स हाताळून झाले. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अशोक गायकवाड बॉलिंग मार्क करते. राईट आर्म आउट द विकेट, मिडियम पेस बॉलर विथ लेग कटर कॅपॅसिटी. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला बॉलला कॅरी करेल थ्रो करेपर्यंत एकाच धाब्यावर थांबतायत तरी फलंदाज. थोडीशी घाई गडबड करण्याचा प्रयत्न आदित्यचा होता, पण या ठिकाणी नाही. एकच धाव मिळते. एका धावीची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 या आकड्यावर. महेंद्रचं खातं खुललंय. 1 धावावर तो खेळतोय. आता स्ट्राईकवर आहे. पाहूया मोठे स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून येईल का. त्याच्या जर्सी क्रमांक मला असं वाटतं 00 आहे का, आणि मात्र धावा त्यांना वाढवाव्या लागतील. मालिकावीरच्या स्वरूपात तुम्हाला शानदार बाईक मिळणार आहे हे देखील लक्षात असू द्या. फुलटॉस बॉल आहे. जबरदस्त ऑन ड्राईव्ह हलक्या हाताने खेळले. सॉफ्ट हँड ड्राईव्ह बॉलला पाठवलंय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतोय आणि थ्रो करतोय तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते आणि 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकां समाप्तीनंतर शशिदार प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. शशिदार प्रतिष्ठान आफ्टर 4 ओव्हर्स. चार षटकाचा खेळ 2 गडी बाद 33. 5व्या षटकाची सुरुवात. नवीन बॉलरचं नाव द्यायचं प्लीज. प्रवीण नवीन बॉलर
VIP डाईस एन कडून तो बॉलिंग मार्कवर सज्ज होते आणि प्रवीण यांनी मात्र सकाळी देखील आमची मदत केली होती आणि खूप महत्वाचं आहे आयोजक मंडळापैकी जे सर्व कार्यकर्ते त्यापैकी एक आहेत प्रवीण आणि पाहूया प्रवीणच्या वतीने आता कसा खेळ होतोय आदिश्री इंटरप्राइजेस या टीम साठी स्ट्राईकवर बॅटर असणार आहे तर म्हणजेच महेंद्र नॉन स्ट्राईकला आदित्य सफल झाले आणि यष्टीरक्षक बीट होतोय शॉर्ट थोड्यावेळचा क्षेत्ररक्षक बीट होतोय 22च्या या बोनसच्या मीटर 4 धावा चौकार यू हॅव टू फील्ड वाईजली ज्या ठिकाणी तुम्हाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी जागा दिलेली आहे ती जागा अभेद्य भिंतीप्रमाणे तुम्हाला वाचवायची असते आणि अशा वेळेला जेव्हा यष्टीरक्षक बीट होतो तुम्हाला प्रामुख्याने बॉलवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि मैदान इतकंही उंच सकल नाहीये किंवा दगडगोटे नाहीयेत जरी हवेत उंच उडी घेऊन किंवा सूर मारून हा बॉल अडवू शकले असते पण मात्र तो प्रयत्न फसला आणि 4 धावांचा बोनस या ठिकाणी शशीतारा प्रतिष्ठान या संघाला मिळतोय धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 37 धावा 37 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट टीम शशीतारा प्रतिष्ठान बॉलर तयार प्रवीण चांगला बॉल जबरदस्त बॉलिंग ऍक्शन नॅचरल सीम ऍक्शन आहे आणि त्यानंतर थोडासा स्ट्रेट आर्म असल्या कारणाने तो बाउन्स देखील मिळतो आणि स्लाइटली आउटकटर बॉल हाताळतोय आणि या सर्व गोष्टीचा ताळमेळ साधत पहिला बॉल देखील तितकाच चांगल्या दर्जाचा हाताळला होता पण मात्र क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला आणि त्यानंतर दुसरा बॉल देखील तितक्याच ताकदीचा आणि तितक्याच परिवर्तनाचा पाहायला मिळाला आणि त्यामुळे हा बॉलचा जो डॉट 2 गडी बाद धावसंख्या 36 झाली 37 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स पुन्हा एकदा प्रवीण बॉलिंग मार पडतो या राईट आर्मवर विकेट स्ट्राईकवर बॅटर असेल महेंद्र स्टेप आउट झाले आता अशोक चुकतोय आता यष्टीच्या स्वरूपात बाद करण्याची संधी चालू आली होती त्या ठिकाणी 22ची 1 धाव मिळणार आहे या गोष्टी महत्वाच्या आहे कारण गोलंदाज त्याची गोलंदाजी चांगल्या दर्जाची करतोय त्याचा आत्मविश्वास कधी वाढेल जर क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजाला साथ दिली तर आणि त्याचमुळे ती निराशा चेहऱ्यावर पाहायला मिळते प्रवीणच्या कारण क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत कसूर पाहायला मिळालेला आहे आणि तसं होऊ नये त्याकडे लक्ष घालावं लागेल कारण पहिल्या 2 षटकामध्ये क्वालिटी फिल्डिंग पाहायला मिळाली होती आदिश्री इंटरप्राइजेस या टीमची पण त्यानंतर मात्र नक्की झालंय काय क्षेत्ररक्षणाला आदिश्री इंटरप्राइजेसचा हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये आलेला आहे चांगली बॉलिंग आतापर्यंत प्रवीणची विथ बॅट एकही धाव आतापर्यंत आली नाही ही देखील महत्वाची बाब ठरते कारण व्हेरिएशन आहे स्पिन अटॅक देखील अधूनमधून तुम्हाला पाहायला मिळतोय स्विंग देखील बॉलला मिळतोय फुलटॉस बॉल होता बॉलला लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला बॉल पर्यंत येईल तोपर्यंत वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा आणि त्या वेळेचा सदुपयोग दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे 2ची वाढ धावसंख्या 2 पोहोचते 40 या आकड्यावर 2 गडी बाद 40 धावा व्हेरिएशन तर आहे प्रवीणच्या गोलंदाजीमध्ये पण जर बॉलने टप्पा घेतलाच नाही तर मात्र बॉल बॅटवर जाणारच आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलताना या 2 धावा कव्हर केल्यात बॅटर आदित्यने 13 बॉल्स मध्ये 29 धावांवर तो खेळतोय ओव्हर द विकेट बॉल हवेत आहे मिस टाइम आहे क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येतोय स्वीपर कव्हर एरिया मधून बॉलवर पोहोचतोय पण प्रयत्न थोडासा कमी पडतोय आणि या 2 धावा मिळत आहेत प्रयत्न लाजवाब होता नो डाऊट कारण डीप मधून इतका लांबचा पल्ला पार करून बॉलवर येणं जजमेंट घेणं आणि त्यानंतर हातांची उंजळ पुढे करणं खूप कठीण असते पण तरी देखील चांगला प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केलेला आहे सिद्धेशने चांगला एफर्ट केलाय आणि पाहूया या 2 धावा धावफलकामध्ये वाढतील धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 42 धावांचा तयार राहायचा आहे प्रीतम बहिरट वॉरियर्स आणि संदेश तावडे रॉकर्स टॉस साठी चांगला बॉल ब्लॉक ऑन डिलिव्हरी हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलंय पाठवलंय स्वीपर कव्हर एरियामध्ये त्या ठिकाणी फक्त एकच धाव पूर्ण करण्याचा मनसुबा दोन्ही बॅटरचा पाहायला मिळाला त्या ठिकाणी बॅकअप थोडासा मागे आहे पण मात्र काही गडबड नाही फक्त एकच धाव मिळते 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि 5 षटकां समाप्तीनंतर धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे 2 गडी बाद 43 धावा आदित्य खेळतोय 32 वर आणि महेंद्र खेळतोय 2 वर महेंद्रने खूप जास्त बॉल घेतले 9 बॉल्स मध्ये महेंद्रने फक्त 2 धावा दिल्या शेवटचे 6 बॉल शिल्लक असेल या पहिल्या डावातले
चला प्लीज गाई करा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपकर धावा आहेत 2 गडी बाद 43 धावा शशितरा प्रतिष्ठान. चला प्रीतम बहिरट वॉरियर्स जो प्रीतम बहिरट साहेबांचा संघ आहे त्यांनी तयार राहायचा आणि त्यांचा संदेश तावडे रॉकर्स जो संदेश दादा तावडे साहेबांचा संघ आहे त्या दोन्ही टीमच्या कॅप्टन तयार राहायचंय. आमच्या टॉस बोर्डच्या शेजारी पावड्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वर येतोय. दादा 17 नंबर नाव सांगा प्लीज बॉलरचं. अतुल का? येस अतुल बॉलिंग मार्क तुम्हाला पाहायला मिळतंय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच आदित्य ओव्हर द विकेट जाऊ दिले. बघा पहिलाच बॉल स्वैर हाताळला गेलेला आहे आणि कधी कधी म्हणतात ना की खांद्याचा वापर नियंत्रित असायला हवा जेव्हा तुम्ही बॉलिंग करता आणि जर तो नियंत्रण सुटला तर मात्र स्वैर चेंडूची हाताळणी केली जाते. दरम्यान ही एक धाव वाईटची मध्ये धावसके जाऊन पोहोचते 2 गडी बाद 44 धावा. अतुल बॉलिंग ट्रॅकवर तयार होतो पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. चांगला बॉल होता वाईड यॉर्कर खोदून काढला बॉलला पाठवले लॉंग ऑफला क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळते. 2 धावांचा प्रयत्न आहे कदाचित धोकादायक ठरू शकेल पण मात्र ती रिस्क घेतली आहे आणि या ठिकाणी काय होतंय नजर हटी दुर्घटना घटी धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद बसतोय 3रा धक्का टीम शशी तारा प्रतिष्ठानला. धावसंख्या झाली ती म्हणजे 95. नवीन बॅटर रमजान आलाय का? ओके रमजान नवीन बॅटर तुम्हाला नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. पण आदित्य जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र जास्तीत जास्त धावा बनतील असं पाहायला मिळेल. दर्जेदार लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार कलात्मक फटक्यांचा आविष्कार 6 धावा षटकार. मी म्हणालो होतो की जोपर्यंत खेळपट्टीवर आदित्य आहे कारण मैदानाच्या खाणाखोडा माहीत पडलेल्या आहेत आणि कुठल्या झोन मध्ये जास्तीत जास्त धावा सहजतेने मिळतील तो अभ्यास आदित्यचा अचूक ठरलाय. आतापर्यंत 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले आणि कदाचित हे 3रं अर्धशतक देखील होऊ शकेल कारण 17 बॉल्स मध्ये 39 धावांवर खेळतोय आदित्य आणि सांघिक धावसंख्या आहे शशितारा प्रतिष्ठानची 3 गडी बाद 51 धावा. बॉलर तयार बॉलिंग मार्कवर अतुल. हाफ ट्रॅकर होता मिसटाईम स्ट्रोक बॉल जाईल डीप मिड विकेट एरियामध्ये क्षेत्रक्षे बॉल खाली येतोय आणि अशा पद्धतीने आदित्यच्या खेळीचा अंत होतोय बसतोय 4था धक्का टीम शशी तारा प्रतिष्ठानला. बघा या ठिकाणी हाफ ट्रॅकर बॉल होता आणि अशा बॉलवर बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं कारण संधी होती पण त्या तयारीत नव्हता ते टायमिंग जुळवू शकला नाही आणि त्याचमुळे डीप मिड विकेट एरियामध्ये झेलचीच्या स्वरूपात बाद होऊन आदित्य परत जातो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल जो स्ट्राईक एंडला असणार आहे तो म्हणजेच ऋत्विक फंड तुम्हाला आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. ऋत्विक 33 क्रमांकाची जर्सी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर जबरदस्त बॉलिंग त्यानंतर रनआउट त्यानंतर दुसरा बॉल षटकार 3रा बॉल त्यानंतर पाहायला मिळाला तर विकेट डाऊन आणि आता अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकात. धावसंख्या 51. बॉलर तयार अतुल. चांगला बॉल हलक्या तरी बॉलर ड्राईव्ह केला पाठवलाय वाईड ऑफ लॉंग आपला क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने बॉलवर झेपावतोय आणि थ्रो करते तोपर्यंत मिळते 1 धाव 1 चेंडूची वाढ धावसंख्या पोहोचते 52 या आकड्यावर आणि अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला तयार राहायचं प्रीतम बहिरट वॉरियर्स आणि संदेश तावडे रॉकर्स या दोन्हीचे कॅप्टन्सने आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये बॉलिंग मार्क बॉलर तयार अतुल. यावेळेस ड्राईव्ह केलाय जबरदस्त क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब कलात्मक फिल्डिंग पाहायला मिळते आणि आता मात्र पुन्हा एकदा ती ताकद
आदिश्री एंटरप्राइजेस संघाची या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे, जी ताकद मात्र तिसऱ्या चौथ्या पाचव्या षटकात पाहायला मिळाली आहे. आणि हा धक्का बसतोय तो म्हणजे पाचव्या 52 धावा असताना शशीधर प्रतिष्ठानला आता शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला शिल्लक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरुण येतोय शेवटचा बॉल फेस करण्यासाठी या पहिल्या डावातला. आणि धावसंख्या थोडीशी मंदावली असं पाहायला मिळते स्कोर शीटवर. आता 5 गडी बाद 52 आहे. आणि पाहूया या शेवटच्या बॉलवर अरुणच्या माध्यमातून किती धावा गोळा करता येतात शशीतारा प्रतिष्ठान या संघाला. चांगली बॉलिंग आतापर्यंत अतुलची. लोवर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, बॉल जाईल लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न करणार, दूरवरच्या एंडला थ्रो केलाय, जरूर त्या ठिकाणी कलेक्शन देखील झालंय पंचांच्या वतीने. मात्र फलंदाज बाद आहे अशी खूण केली गेलेली. फक्त एकच धाव मिळते, एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 53 या आकड्यावर. आणि जिंकण्यासाठी 36 बॉल्स 54 धावांची गरज असेल टीम आदिश्री एंटरप्राइजला. जाऊया आपण स्ट्रेट टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी 2 संघ तयार असतील, प्रीतम बहिरट वॉरियर्स आणि संदेश तावडे रॉकर्स. सदानंद पाटील साहेब आहेत का? सदानंद पाटील जे आमचे मीरा भाईंदर महानगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत. जर तुम्ही असाल तर आपण आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय, ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. चला मिस्टर राहुल जाधव यांना विनंती असेल आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी टॉसची प्रक्रिया केली जाणार आहे. अजय जावळे आपण यायचंय. एक दर्जेदार पंच तितके चांगले आज क्रिकेट पाहायला मिळेल अजय सरांचं, कारण युवांना ते क्रिकेट खेळवतात. निर्णयाच्या माध्यमातून एक धास्त आहे, एक भिस्त आहे अजय आवळे सरांची. आणि आज मात्र त्यांचा गेम प्ले पाहायला मिळणार आहे. श्रीकांत खुणे, कालचा खेळ चांगला राहिला, झोप चांगली लागली असेल. कारण प्रश्न बाईकचा आहे, ज्या खेळाडूची गुणवत्ता चांगली असेल त्या खेळाडूला मिळणार आहे ती शानदार जानदार बाईक. एक चांगलं नियोजन समरजी राजे गोसावी प्रतिष्ठान सर सन्माननीय राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम आहे आणि नेहमीच त्यांच्या वतीने क्रिकेटच्या स्पर्धांना भेट दिली जाते असे राहुलजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. या राहुल सर, हा टेल आहे आणि हा हेड, छापा काटा. मनोज मांजरे कॉल करतील. हेड मनोज मांजरे नाणेफेक जिंकत आहेत. तर थोडी चर्चा देखील करूया अजय सर आपण. तुम्ही हरलेले आहात तरी तुझा आम्ही फक्त मोडला थांबवतो. फक्त एवढंच विचारीन, जेव्हा तुम्ही अंपायरिंग करता तेव्हा खेळाडू जास्त आक्रमक असतात. काही खेळाडूंना तुमचा निर्णय पटतो, काहींना पटत नाही. तर तशा खेळाडूंना तुम्ही काय सांगाल की क्रिकेट हे क्रिकेट सर आपण या वार्षिक परीक्षेचा प्रश्न होता. तर नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार आहे. 3 दिवसापासून खेळ तुम्ही पाहतायत, या मैदानावर चेस देखील होत आहेत आणि या मैदानावर डिफेंड देखील होत आहेत. तर तुमचा संघ कशा पद्धतीने बांधला गेला? तुम्हाला काय वाटतं, तुमच्या संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे की बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे? माझ्याकडे 8 बॅट्समन आहे, 2 बॉलर खूप स्ट्रॉंग आहेत आणि 2 आम्ही स्वतः आहेत. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तसा. बॉलिंग अटॅक बी खूप छान आहे. 3 दिवसाचं हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पाहिलात. तर तुमच्या मनात भरणारा, तुम्हाला आवडणारा या 3 दिवसातला खेळाडू कोण असेल आणि का? कालच्या दिवसामध्ये श्री खूप छान खेळला आणि बाकी तोच एक चांगला आहे. आणि जर मला संध्याकाळी प्रश्न विचारला तर माझं उत्तर हे असेल का, माझा आवडता खेळाडू मनोज मांजरे आजचा? बघूया आता ते ग्राउंडवर गेल्यावर का. ऑल द बेस्ट. तर नाणेफेक जिंकलेले प्रीतम बहिरत वॉरियर्स संघ नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी लगेच आपण दुसरा सुरू करणार आहोत. चला बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत. आदिश्री एंटरप्राइजेस जास्त वेळ घेऊ नका, लगेच 2 बॅटर्स मध्ये पाठवून द्या, जेणेकरून आपण कुठलाच बत्ते आणणार नाही आहोत. थँक्यू.
चला वेळ न घेता आपण लगेचच. हॅलो, चला वेळ न घेता आपण लवकरात लवकर लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची सामन्याला सुरुवात करायची प्लीज. थँक्यू सो मच मनीषजी पाटील सर. सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम आहे, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज चौथा दिवस. व्हेरी गुड मॉर्निंग. गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. कपाई केशरी गंधामा शिवछत्रपतींचा छंद, मुखाने एकच नाम घोष, जगदंब जगदंब. सुंदर सकाळ आहे आणि आपण पुण्याच्या ऐतिहासिक या मैदानावरती आहोत आणि सिंहगड रोड प्रीमियर लीगचा थरार, क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सर्व नक्कीच अप्रतिम खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन मध्ये. चला अंपायर, आपण जास्त वेळ मात्र खर्च करून देऊ नका. थोडं आपण स्ट्रिक राहायचं आहे. आपण मॅच लगेच सुरुवात करतोय. टार्गेट या मॅच मध्ये विजयासाठी एकूण टार्गेट आहे 54चं टार्गेट आहे. 54 धावा बनवायचे आहे 36 चेंडूंमध्ये. अशोक गायकवाड, त्याच दादा आणि मैदानाच्या आतमध्ये निखिल असे दोन सलामी फलंदाज. पहिले षटके बॉलिंग मार्क वरती बॉलर रमजान. पहिलाच बॉल फुलटॉस होता, बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. भरपूर चांगली आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. पहिली धाव पहिल्या चेंडूवरती येत असताना दोन चांगल्या टीम आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. आजचा जर आपण विचार केला तर आज देखील आपल्याला भरपूर चांगल्या टीम्स पाहायला मिळतील. मॅनेजमेंट खूप चांगली केली आहे आजच्या देखील. नक्कीच आपण बघतो दिवसामध्ये आपल्याला 6 दरम्यान साखळी सामने पाहायला मिळतील. म्हणजे लीग स्टेजच्या सगळ्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येकी मॅच आता मात्र प्रत्येक टीमसाठी महत्वाची असणार आहे. पहिली मॅच आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळते. शेड्यूल आणि मॅनेजमेंट भरपूर चांगली. रोहन भाऊ करंजकर नक्कीच त्यांचे तमाम सहकारी यांच्या माध्यमातून या क्रिकेट टुर्नामेंटचा आपल्याला देखना सोहळा आनंद आपण घेत आहोत क्रिकेट टुर्नामेंटचा. मात्र वेळाची पाबंदी असेल प्लीज. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगितल्या राहणार नाहीयेत. सगळ्यांसाठी रूल्स सारखेच आहेत, नियम सारखेच आहेत. फिल्डिंग मध्ये जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बघा, एक चेंडू टाकून झाल्याच्या नंतर जर एवढा वेळ खर्च झाला तर आपल्याला मॅच जे काय कव्हर करायचं आहे त्या वेळेत कव्हर करता येणार नाहीये प्लीज. फ्लॉगशिप करायचं होतं चेंडू आणि बॅट त्यावेळेस बरोबर संपर्क झालेला नाहीये. आता गायकवाड आहेत साकिंग एंडला. एक अप्रतिम आणि दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. गतवर्षी देखील अप्रतिम आणि सुंदर खेळताना पहिल्या सीझन मध्ये गेला होता. आता मात्र सेकंड सीझन मध्ये देखील त्याचे तेच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जातो पुढे. स्कोर बोर्ड एकूण 2 या आकड्यावरती 2 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. चांगली मॅच होईल कारण का पहिल्या 6 ओव्हरमध्ये 50+ धावसंख्या तर सेट केलेली. या मैदानावरती धावा चेस देखील झाल्यात. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या देखील आहेत. म्हणजे बेनिफिट बॅटर बॉलरला दोघांना आहे. फुल टॉस होता ट्राय करत असताना पण त्याचा हा फटका तिकडे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. एकच धावीत न मिळेल. सिंगल संघाची धावसंख्या 1 न जातो पुढे. स्कोर जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. एक शांत सुरुवात. त्याचं कारण पहिलं षटक भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये मोठे फटके खेळण्याची. लेफ्ट टू राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने फिल्डिंग मध्ये वारंवार जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा फिल्डिंग मध्ये बदल करावा लागतो. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फुल टॉस होता. समोर दिशेला फटका चांगला खेळत तिथे डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित नाही. धावा चांगला मिळतील. स्क्रीनच्या दिशेने मात्र हा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चौकार 2 रनिंगचा गुड शॉट. धावा 4.
सुपर अशा मदतीने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. हा दरम्यानचा हा चेंडू डावा स्टिक वरती मात्र लाईन खराब आहे. डावा स्टिकच्या भरपूरच बाहेर. अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्यापर्यंत आला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 8 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. फुल टॉस समोर ट्राय करत असताना तिथे चांगली फिल्डिंग देखील झाली. डायरेक्ट हिटची गरज होती. डायरेक्ट हिट तिथे झालं नाहीये. धाव मात्र एक सिंगल हिट मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 9 या आकड्यावरती. 9 धावा स्कोर बरोबरती आहे. टार्गेटचा विचार केला तर या मॅच मध्ये विजयासाठी 50+ टार्गेट सेट केलं होतं. 54चं टार्गेट होतं. स्कोर 9 या आकड्यावरती. या षटकातील अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं. पहिले 2 षटके पॉवर प्लेचे आपल्याला पाहायला मिळतात. P1 P2. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका चांगला आहे. सांगन झिलीवरचा शॉट आहे. इथं मात्र झाली चूक. कदाचित झेल होऊ शकला असता. दादाचा मात्र विकेट भरपूर महत्वाचा आहे. मात्र हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट हिट. हा पहिला षटकार दादा गायकवाडचा. हा ब्लास्ट. सिक्सरनं संघाची धावसंख्या 15 वरती. बिनगडी बाद. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 15 वरती धावफलक होता आणि 16 धावा आता मात्र धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. 54चं टार्गेट या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी पहिलीच मॅच आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळते. दोन चांगल्या टीम मध्ये नक्कीच ही मॅच. शशीतर प्रतिष्ठान त्याच्या अगेन्स्ट आदेश एंटरप्राइजेस. हा सामना आपल्याला पहिला आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय. वॉरियर्स आणि संदेश नावडे रॉकर्स या दोन्ही टीमनं पुढच्या मॅच साठी रेडी राहायचं आहे. यावेळेचा हा शॉट मात्र चुकीचा होता. दादाला भरधावा लागेल मैदानाच्या बाहेर. इनसाइड आउट खेळायचं होतं मात्र तिथं फिल्डर देखील उपस्थित होते कव्हर मध्ये. चूक होणार नाही. महत्वाची विकेट, गोल्डन विकेट या मॅचची. पहिला धक्का लागत असताना बॅटर आउट. पहिला विकेटचं बटन. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आदेश एंटरप्राइजेसच्या टीमला 54चं टार्गेट आणि दादाचा मैदानाच्या आतमध्ये राहणं खूप गरजेचं आणि महत्वाचं होतं.
मात्र लगेचच शशीतारा प्रतिष्ठान संघ देखील कमबॅक करत असताना त्यांना माहिती आहे दादाची जर विकेट घेतली तर इथं थोडासा दबाव आणि प्रेशर क्रिएट करता येईल. तो प्रयत्न आता मात्र सुरू झाला मॅच मध्ये. मॅच आपल्याला शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत नक्की चांगली पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. जबरदस्त क्लायमेट आणि अप्रतिम नक्कीच हा क्रीडांगण, हा मैदान. या दरम्यान स्लॉकशिप करायचं होतं चेंडूला. बॅटचा संपर्क एक्झॅक्टली आलाय की नाही अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत कुठलाही नाही, म्हणजे अर्थातच चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. एक धावीत नमेल. सन्मान्य संजय भाऊ शेळके यांचा शुभागमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य संजय भाऊ शेळके यांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सिंहगड रोड प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपलं वेलकम आहे. गुड मॉर्निंग. स्कोर बोर्ड 17 वरती 17 इन बोट. 17 वर 1 दादेश्री इंटरफाज संघ रिदम मध्ये चुकले. अंपायरचा इशारा डेड बॉल झाला. 17 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 54 ची गरज आहे मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 27 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 37 धावेची गरज आहे मॅच मध्ये. 27-37 इक्वेशन. नेक्स्ट बॉल. सेन्सिबल क्रिकेट, संयमानं क्रिकेट आता मात्र खेळला जाते. बाकी लढीची गरज आहे. पार्टनरशिप इथं मात्र बिल्डअप करावी लागेल. तो प्रयत्न सुरू झाला. सिद्धेश आणि निखिल दोघांना चांगला खेळ करावा लागेल, कारण का दादा आता बाद झाला. इथं भागीदारी जर बनवली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. तसा काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. थोडं सराव या दरम्यान करताना चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये याची थोडीशी काळजी घ्यावी प्लीज. खेळाडूंना विनंती आहे. फुलटॉस आहे. फटका देखील चांगला आहे. दमदार शॉट आहे. पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेट. षटकार. ग्रेट. सिक्सरला संघाची धावसंख्या 24. 24 धावा स्कोर बोर्ड वरती. फटका भरपूर चांगला होता. टायमिंग बेमिसाल होता आणि फुल टॉस होता. चेंडू एक संधी होती बॅटरकडे आणि सिद्धेशच्या पाठमधून आक्रमक शॉट. स्कोर 24 वर. षटकातील पुढील चेंडू. वन्स अगेन अजून एक मोठा फटका खेळले. तिथे फिल्डर देखील उपस्थित नाहीये. धावा इथं चांगला मिळू शकतील. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेशने आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आणि आक्रमक फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकाराच्या नंतर येत असणारा हा दमदार चौकार. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस 28 धावा स्कोर बरोबरती. ऍक्शन रिप्लाय अंतिम चेंडूचा. दुसऱ्या ओव्हर मधील पवादाचा अंतिम चेंडू होता. काय फटका केली होती सिद्धेश. अप्रतिम शॉट होता. सामन्यात ड्रायव्हरचा फटका दमदार होता आणि आता मात्र 28 ला 1. 28 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. म्हणजे मॅचचा जर विचार केला आता इथनं मात्र पगडाबारी आहे. या मॅच मध्ये भरपूर चांगली आपल्याला बॅटिंग पाहायला मिळतं. दादा गायकवाड टीमची चांगली भरीव कामगिरी. चला वेळाची देखील पाबंदी असेल प्लीज थोडं सहकार्य करा. आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. अठ्ठावीस धावा स्कोर बरोबरती आहे. 26 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 24 धावा बनवायच्या आहेत. 26 भरपूर चांगला आपल्याला खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. दादाश्री इंटरप्राइजेस या टीमच्या वतीनं शशीतारा थोडासा बाखुडला आहे या मॅच मध्ये.
या दरम्यानचा चांगला चेंडू अपील देखील पाहायला मिळते. कीपरनं प्रयत्न केला, एका फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटरचा लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता. बॅट ड्रिल करून दाखवत आहेत की या फटक्या दरम्यान हेलिकॉप्टर शॉट द्वारे खेळायचा होता. थर्ड अंपायरची मागणी केली आहे. एलबीडब्ल्यूची विकेट आहे की नाही आता मात्र याच गोष्टी बघितल्या जातील. थर्ड अंपायरच्या माध्यमातून निर्णय बघूया काय येतो. नॉट आउट. अंपायरचा जो काय निर्णय होता तो योग्य आहे. यावेळेचा हा चेंडू बघितला आणि जाऊ दिला अंपायर सांगत असताना वाईट बॉल आहे. खराब बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतं. अंपायरचा निर्णय अंतिम असणार आहे. त्या दरम्यान तुम्ही डिस्कशन करून किंवा अंपायरला गाईड्स करून निर्णय तर बदलणार नाहीये. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला 29 आकड्यावरती विजयासाठी बघतो आपण. अजून या मॅच मध्ये 24 धावेची गरज आहे. सामन्याचा जर विचार केला तर इथनं जास्तीत जास्त नक्कीच चान्सेस सामना जिंकण्याच्या या मॅच मध्ये कायदेशीर इंटरफाज या टीमच्या आहेत. विकेट घ्याव्या लागतील सशितारा प्रतिष्ठा टीमला या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला मात्र चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क झाला नाही. आला हा चेंडू डॉट. असेच काही डॉट चेंडू सोबत विकेट घेणं गरजेचं आहे कारण का बघतो आपण आतापर्यंत फक्त एकच विकेट गेलेली आहे. म्हणजे इथनं ही भागीदारी जर ब्रेक केली तर मात्र कमबॅक होऊ शकेल. फ्रेश बॅटर जर मैदानाच्या आतमध्ये आला तर थोडासा दबाव तो नक्कीच काही चेंडू डॉट खेळला इथनं क्रिएट करता येईल. इथनं प्रयत्न करावे लागतील विकेट कशी येईल. जर विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक होईल आणि जर हे दोन्ही फलंदाज जर शेवटपर्यंत खेळले तर मात्र सामना सहजरित्या या मॅच मध्ये विजय संपादन करू शकेल बॅटिंग करणारा संघ. बागपूला जाऊन कट करत असताना फटका चांगला आहे. तिकडे मध्ये फिल्डर देखील उपस्थित नाही. आउटफील्ड फास्ट चेंडू भरपूर वेगाने चालला. पॉइंट मधला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी हा चौकार. गुड शॉट. बागपूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. चेंडूने बॅटचा आता मात्र संपर्क नाही आला. डॉट बॉल. स्कोर 34-34 वरती आहे. विजयासाठी अजून 20 धावेची गरज आहे. 20 चेंडू शिल्लक आहेत. 20 चेंडू 20 धावा. चला घाई करा प्लीज. सामन्याला दरम्यान जास्त वेळ आपण घ्यायचं नाही. थोडं सहकार्य करा. षटकातील पुढील चेंडू फुल टॉस आहे. फटका मात्र दमदार आहे. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार आहे. जबरदस्त बॅटिंग, चुकीची बॉलिंग आणि त्याच्यावरती आक्रमक फटकेबाजी. बिग हिट, सिक्सर. सिक्सर न संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. स्कोर 14.
अजूनही नक्कीच धावांची गरज आहे आणि 40 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. 19 चेंडू आणि 14 धावांची गरज. सामना आता मात्र सहजरित्या चिंता घेऊ शकेल त्याच अनुषंगाने आपल्याला बॅटिंग देखील पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट स्वागत आता मात्र स्वतःकडे ठेवले बॅटरना. 59 षटक संख्येत बघतो आपण 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या एकेरी संघाची एकूण धावसंख्या 41. विजयासाठी अजूनही 13 धावेची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहे. चला ड्रीम्स ब्रेकरला विनंती आहे की आपण लवकरात लवकर पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. चला यावेळीचा फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. चेंडू चुचलून फेक करेपर्यंत एक धावीत न मिळेल. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते. पुढे स्कोर एकूण 42. 42 धावा स्कोर बोर्ड वरती. विजयासाठी या मॅच मध्ये बघतो आपण अजूनही 12 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगला की आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. थोडं नक्कीच शशीधरा संघाचा जर विचार केला थोडासा दरम्यान सुरुवात झाल्या पहिल्या डावामध्ये एक मोठी धावसंख्या त्यांना सेट करता आली नव्हती. एक मोठी धावसंख्या जर सेट केली असती तर एक चांगली मॅच आपल्याला ही देखील पाहायला मिळाली असती. यावेळेचा फटका हवेत मिसामिंग शॉट. झेलची संधी विकेट किपर झेलच्या खाली झेल ती नक्कीच पकडला जातो. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दुसरं विकेटचं होतं. दुसरा धक्का लागतोय. फलंदाज बाद. तो बाळा आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी अजूनही या मॅच मध्ये बघतो आपण 12 धावेची गरज आहे. 42 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. चांगली मॅच आपल्याला पहिलीच आजच्या दिवसातील पाहायला मिळते. आदेश इंटरफाजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट सशितारा प्रतिष्ठान अशी आजच्या दिवसातील ही पहिली मॅच. पुढच्या देखील मॅचचा आपण टॉस केलेला आहे.
यावेळेचा फटका सुंदर आहे, बाळाचा मात्र हा धमाका आहे, जबरदस्त गुड शॉट, बिग इट सिक्सर. सामना खुला करणारा मात्र हा शॉट आहे, सिक्सर. जबरदस्त जबरदस्त शॉट. 6 धावांसाठी उत्तुंग हा फटका. सिक्सरनं संघाची धावसंख्या 48 वरती. विजयासाठी फक्त 6 धावांची आता मात्र गरज आहे. संदेश तावडे रॉकर्स आणि प्रीतम वॉरियर्स अशी मात्र आपल्याला यापुढची मॅच पाहायला मिळणार आहे. प्रीतम भाऊ नक्कीच टीमचे नक्कीच ऑनर आहेत, संघ मालक आहेत प्रीतम वॉरियर्स टीमचे, आणि संदेश जे नक्कीच संदेश तावडे रॉकर्स या टीमचे पुरस्कर्ते ते आहेत. आज देखील आपल्याला 6 मॅचेस शेड्यूल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 8 मे महिला जागतिक दिन देखील आज आहे, आणि याचा चांगला दिवस आणि चांगल्या मॅचेस आज आपण एन्जॉय करणार आहोत. यावेळेचा हा देखील फटका सुंदर आहे आणि हा विजयाचा शॉट आहे. सामना मात्र सहजरित्या एकतर्फी जिंकलाय आदेश इंटरप्राइजेस टीमनं. अभिनंदन दादा गायकर आणि टीम, हार्ड लक शशीतारा प्रतिष्ठान, रोहनजी करंजकर, ऑल टीम. नेक्स्ट मॅच साठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. पुढच्या मॅच मध्ये नक्कीच चांगला प्रयत्न करा, कारण का अजूनही निर्माण संधी आहे, कारण का पुढच्या 2 मॅच आहेत, त्या पुढच्या 2 मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. आपण लगेचच देऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सिद्धेशनं मात्र जबरदस्त खेळ केला, त्याला खूप चांगली बॅटिंग देखील केली, खूप चांगल्या प्रकारच्या पद्धतीची बॉलिंग देखील पाहायला मिळाली. तो सिद्धेश ठरलाय या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. सिद्धेशला विनंती आहे, अजिबात वेळ न घेता आपण लगेच जायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक या दरम्यान गिफ्ट हॅम्पर आहेत सिंहगड स्पोर्ट्सच्या माध्यमातून, ते आपण त्याला देणार आहोत.